नमस्कार, स्वागत आहे किड्स फन आदिती आदिराजमध्ये. तर गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह बसलेला आहे आणि त्यामध्येच आलेली आहे श्रीरामनवमी. तर ज्ञानेश्वरी पारायणाच्या 5व्या दिवशीच श्रीरामनवमी आलेली आहे. त्यामुळे यामध्ये श्रीरामनवमी गावामध्ये साजरी होणार आहे. तर या श्रीरामनवमी निमित्त चला अनुभवूया आपल्या संस्कृतीची खास झलक. फक्त बिंब म्हणजे प्रतिबिंब आणि बिंबाच्या पलीकडलं तत्व म्हणजे कोण आहे? भगवान सांगणार नाही. हॅलो नको थांब. कारण सांगतो मी, पंचवटीतलं प्रकरण आठवा. एक एक पात्र रामायणाची माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलं. त्या पात्राचा उल्लेख करण्यापूर्वी एक एक पात्र इतकी महत्वाची आहेत रामायणामधले, वर्णन अवर्णनीय आहे. ते वंगन करायचं. शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जाणारा सण म्हणजे श्रीरामनवमी. श्रीरामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला असे मानले जाते. श्रीराम हे धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक मानले जातात. त्यांचा जन्म हा अधर्मावर धर्माचा विजय दर्शवतो. रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी रावणाचा वध करून न्याय स्थापित केला. श्रीरामनवमीचे आध्यात्मिक महत्त्व पाहिले असता या दिवशी उपवास, पूजा, जप केल्याने मन शांत आणि शुद्ध होते. श्रीराम जय राम जय जय राम या नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. श्रीरामांच्या अध्यात्मातून भक्ती, संयम आणि सदाचार यांची शिकवण मिळते. सामाजिकदृष्ट्या श्रीरामनवमीचे महत्त्व पाहिले गेले तर गावभागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. भजन, कीर्तन, पालखी, प्रसाद यामुळे समाजात एकोपा वाढतो. लोकांमध्ये एकजूटपणा निर्माण होतो. ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत सद्गुरु तुकाराम महाराज की जय, जय बजरंग बली की जय, प्रभू रामचंद्र की जय. दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश किंवा मुख्य संदेश म्हणजे सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणे, आईवडिलांचा आदर करणे, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक राहणे. थोडक्यात काय तर श्रीरामनवमी आपल्याला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते. श्रीरामनवमी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवते, जसे की आईवडिलांचा आदर करणे, सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे आणि नेहमी योग्य मार्गावर चालणे. या दिवशी लोक उपवास करतात, मंदिरात जाऊन पूजा करतात, भजन कीर्तन करतात आणि प्रसाद वाटतात. गावात आणि शहरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्रीराम हे आदर्श पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमी सत्य, धर्म आणि कर्तव्य यांचे पालन केले. त्यांनी वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून दिला.
त्यांच्या जीवनाची कथा आपल्याला रामायणातून समजते. श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि मानव मानले जातात. त्यांचे जीवन आपल्याला सत्य, कर्तव्य आणि प्रामाणिकपणा शिकवते. श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला. त्यांच्या जन्मामुळे पृथ्वीवर धर्म आणि न्यायाची स्थापना झाली. रामायणानुसार श्रीरामांनी रावणाचा पराभव करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला. त्यामुळे हा दिवस धर्मविजयाचा प्रतीक आहे. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे श्रीरामांच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अवलंब करणे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाणारे श्रीराम हे अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौसल्य यांचे पुत्र. श्रीराम हे केवळ राजकीय आदर्शांसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सत्य आणि नैतिकतेचा मार्ग दाखवण्यासाठी पूजनीय आहेत. रामायण हा हिंदू धर्मातील महान ग्रंथ आहे, जो महर्षी वाल्मिकी यांनी लिहिला. हा ग्रंथ श्रीरामांच्या जीवनकथेवर आधारित आहे. जनक राजांची कन्या सीता श्रीराम आणि सीता हे आदर्श दाम्पत्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या विवाहातून प्रेम, समर्पण आणि निष्ठेचे आदर्श शिकायला मिळतात. राम आणि सीतेच्या जीवनातील महत्त्वाची घटना म्हणजे 14 वर्षाचा वनवास. या काळात त्यांनी अनेक संकटांना सामोरे गेले. एका प्रसंगात रावणाने सीतेला अपहरण केले, पण श्रीरामांनी आपल्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. सीतेची अग्निपरीक्षा ही त्यांच्या पवित्रतेचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे. या संपूर्ण कथेतून आपल्याला शिकायला मिळते की सत्य, धैर्य आणि कर्तव्य या गुणांचे पालन केल्यास आयुष्य सुंदर होते. तर राम आणि सीतेचे जीवन आपल्याला फक्त धार्मिक कथा नाही तर सदाचाराचे आणि जीवनाचे आदर्श मार्गदर्शन करते. आपल्यालाही त्यांच्या शिकवणीतून सत्य आणि धर्माचे पालन करायला हवे. सीता हे फक्त धार्मिक पात्र नाहीत तर आदर्श मानव आणि आदर्श दाम्पत्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातील शिकवण आपल्याला सदाचार आणि प्रेमाच्या मूल्याची ओळख करून देते. तर भक्तांनो, आपणही भगवान श्रीरामांच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अवलंब केला तर आपले जीवन नक्कीच सुंदर आणि यशस्वी होईल. शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालूया आणि श्रीरामांसारखे आदर्श बनूया. जय श्रीराम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे. तर गावामध्ये रामजन्मोत्सवानंतर प्रसादाचे आयोजन होते, त्यामुळे सर्व भक्तांनी प्रसादाचा आनंद घेतला. हरे राम राम हरे राम, वदनी कवळ घेता नाम श्रवण होते, नाम घेता फुगाचे जीवन करी विद्वान. तर मस्तपैकी गावाकडे श्रीरामनवमी अशा पद्धतीने साजरी झाली. तुम्हाला जर हा श्रीरामनवमीचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. काकू तुम्हाला कसं आईस्क्रीम कुठं मिळालं? आता आम्ही इथंच बसून रडणार. आम्हाला पाहिजे वाटलं तुम्ही लवकर आलं नाही. तिथंच होतं की सगळ्यांना वाटत होती की रामनवमीची पार्टी. तर उन्हाळ्याची सुरुवात म्हणजे चैत्र महिन्याची सुरुवात. चैत्र महिना हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासूनच होते. हा महिना ऋतुबदलाचा आणि धार्मिक उत्सवांचा महत्त्वाचा काळ मानला जातो. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. हा महिना उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतो, त्यामुळे हवामान थोडं उष्ण पण सुखद असते. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यामध्ये
नवे वर्ष चैत्र महिना म्हणजेच नवे वर्ष नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ मानले जाते आणि याच महिन्यातील शुद्ध नवमीला चैत्र शुद्ध नवमीला भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.